मित्रांनो, मी तुमचा छोटा वारकरी आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी सोहळ्यांचे खास अपडेट्स घेऊन आलो आहे। सर्वप्रथम पाहूया संत तुकाराम महाराज पालखी सोहळा। वारीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे। आज आपण बोरगावहून पिराची कुरोलीच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत। मार्गात माळखांबी येथे विसावा होईल, त्यानंतर तोंडले बोंडले येथे धावा पार पडेल। मार्गभर विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरूच राहणार आहे आणि दिवसाच्या अखेरीस पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी पोहोचेल। आता पाहूया माऊलींची पालखी। आज पालखी वेळापूरहून पुढील प्रवासाला सुरुवात करत आहे। सकाळच्या विसाव्याला पालखी सोहळ्यातील तिसरे वैभवशाली गोल रिंगण संपन्न होईल। दुपारचं भोजन आणि विसावा तोंडले बोंडले येथे असेल। आणि मित्रांनो, आजचा सर्वात भावूक क्षण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांची पवित्र बंधू भेट। वाडी कुरोली मार्गे पालखी भंडीशेगावकडे मार्गस्थ होईल आणि आजचा मुक्काम भंडीशेगाव येथे असेल। मित्रांनो, आता पंढरी अगदी जवळ आली आहे। उद्याचा दिवसही अतिशय खास आहे। वारीच्या अधिक अपडेट्ससाठी लाईव्ह वारी पाहण्यासाठी आमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा। दिलेला QR कोड स्कॅन करून आत्ताच भेट द्या छोटावारकरी.com ला। म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी। तर हा छोटा वारकरी वारीचं फक्त वेळापत्रकच सांगत नाहीये, तर वारीच्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक टप्प्याची, प्रत्येक खास सोहळ्याची महती, त्यामागची परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे। पाहूयात। रामकृष्ण हरी। वारीतील सर्वात भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी क्षणांपैकी एक म्हणजे संतांची बंधू भेट। संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान काका आणि मुक्ताबाई महाराजांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतात आणि आज तोंडले बोंडले येथील धावा सोहळ्यानंतर टप्पा येथे घडतो हा अद्भुत मिलाप। चारही संत भावंडांच्या पालख्या एकमेकांना भेटतात। हा फक्त पालख्यांचा नाही, संत परिवाराचा मिलाप असतो। संत तुकाराम महाराजांचा रथ आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ एकमेकांच्या शेजारून जातात। नारळ प्रसाद अर्पण केला जातो आणि साडी चोळी देण्याची परंपरा आजही जपली जाते। खरंच या बंधुभेटीत प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि संत परंपरेची अखंड एकता आहे। म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी।